प्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी आज आले आहे माझे मोठे काका आहेत, माझे मोठे चुलते त्यांच्या घरी। तर माझे काका काकी नाशिकला गेलेले आहेत आणि मोठा माझा भाऊ छोटा भाऊ तो आहे तिकडे शेतामध्ये, वहिनी आहे आणि ह्या बसल्यात ह्या माझ्या मामी आहे। हा माझ्या भावाचा बंगला, ह्या माझ्या मामी आहेत। मामींकडे दाखव हा, ह्या माझ्या मामी त्या गहू निवडतायत त्या बसल्या। तर मी म्हटलं चला आता छोटा भावाला भेटायला जाऊया। आणि हे बघा गुलाबाची झाडं, किती छान छान गुलाब आलेले आहेत, किती सुंदर गुलाब। हा ना काश्मीरी गुलाब आहे वाटतं असं ना, हो की नाही निखिल? काश्मीरी गुलाब आहे, किती सुंदर आहे, किती फुले आहेत त्याला, पूर्ण गुलाबांनी असं भरलेलं आहे। हे बघा किती सुंदर आहे, बघूनच असं मन एकदम प्रसन्न होतं। तिकडे पण आहे, तिकडे व्हाईट आहे, पिंक आहे, लाईट पिंक शेड ते गुलाब, आणि तिकडे डार्क। आणि हे आपले मिरचीचे रोप आहेत, आता ही मिरची आहे ना तिचे रोप आहेत हे बघा, ते कलिंगड, ते तिकडे कलिंगडचे गुलाब। दाखव जवळून गुलाबाचं, बघ किती सुंदर वाटतात, मस्त आहे। या मैत्रिणीनं हे बघा बघितलं ना, हे माझ्या काकांचं बंगला हा, आणि त्यांचं पण किती मोठं अंगण आहे समोर। आणि त्यांनी आता बटाटे केलेले, इकडे त्यांच्या गायांसाठी त्यांनी केलेले बटाटे केलेले, आता बटाटे झालेत काढून। आणि हे त्यांचं चिकूचं झाड आहे, खूप मोठे आणि खूप वर्षापूर्वीचे। किती वर्ष झाले असेल या झाडाला? 22-23 वर्ष झाले असेल या चिकूच्या झाडाला, पण अजूनही याला इतके चिकू येतात ना, पूर्ण झाड चिकूनी भरून जातं, खूप चिकू असतात या झाडाला। आणि त्यांनी गोठा पण इतका असा केलाय ना, म्हणजे गायांसाठी मोकळा एकदम, त्याला काय बोलतात असं, मुक्त संचार गोठा। या गोठ्याला बोलतात मुक्त संचार गोठा, म्हणजे ओपन, यांना बंदिस्त नाही। आणि असं सुकतं पण, शेणबिन पडलेलं तरी सुकतं, आणि असं ओपनच असतं। आणि ह्याच्यात चारा टाकतात, चारा ह्याच्यात टाकायचा। हे बघा किती सुंदर। हे पण याला पण आंबे कैऱ्या आल्यात आता। हे गावठी, हे केशर आहे, लय मोठं झाड झालं ना हे सगळं केशर आंबा आहे, आणि हा खूप मोठा होणार आहे। आता असं दिसतात ना, नंतर खूप असे मोठे होणार आहे केशर आंबा आहे, खूप लवकर असं आलंय हे। आणि खूप झाड आहेत, म्हणजे इथे एवढा पूर्ण एरियामध्ये माझ्या ह्या भावाकडेच म्हणजे असा हा बंगला, आणि हे एवढी झाडं, आंब्याची पहिली झाडं कलमाची लावलेली भावाने। आणि हे झाड म्हणजे हा बंगलाच मला वाटतं 22-25 वर्ष झाले असेल ह्या बंगल्याला, तेव्हाच आहे। तर चला आता आपण ना, मी तुम्हाला पेरूचा वाट दाखवते। या इकडे पण ते ह्याचं बोरीचे झाड आहेत, लिंबूचे झाड आहेत। हे बघा येतोय आम्ही तुमच्याकडे, ती माझी वहिनी ना ती हात करते बसून घेतलं लगेच। मी पेरूचा बाग बघायला आली आहे, आणि पेरू ना लाल पेरू आहे आणि खूप गोड, आणि तो एक पेरू असा अर्धा किलोचा होतो, ते दाखवते चला। हा आता मी येते वहिनीकडेच येते, आमची वहिनी आहे ना ती कॅमेरा समोर यायला जरा नको 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 बोलते। चला आता आपण आहे ना वहिनीच्या जवळच कॅमेरा घेऊया का? बरं नाही 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 तुमच्याकडे नाही घेत, वहिनीला वाटतं नको नको। ही बाई ही पण कांद्याची पाते ना, हे बघ कांद्याची पाते ही सगळी। आणि पेरूचं बाग दाखवते निको हा माझ्या भावाचा मुलगा आहे। 3 मुलं आहेत, 2 जण पुण्याला शिकतायत, आणि हा 3 नंबर। तर ह्याचं पण शिक्षण झालंय, आता हे आई वडिलांना मदत करायसाठी आलाय तो। तर पेरूचं बाग सगळं हा हँडल करतो, सगळं हा निखिल हा सांभाळतो। तर हा तुम्हाला पेरूचं बाग सगळं फिरून दाखवेल, छान छान पेरू दाखवेल निखिल। किती मिनिटं झालं? चल काय नाही त्याला ते खुरपतायत वहिनी ते। हे बघ असा पेरू असतो मोठा, ये दाखते आपण, एवढा मोठा पेरू होतो ना,
ह्याच्यापेक्षा मोठं. आता धरला का बा? धरले नाही ना. ते ह्याला ते जाळी लावायची असते ना, पुढच्या वर्षी लावणार. ये असं जवळून असं फिरूचं दाखव. तिकडे ते दादाकडे पाहिजे तर. हे बघा असं, हा बघा असं आता हा पक्ष्यांनी खाल्लेला आहे. असा असा पेरू होतो हा मोठा, आणि आतमध्ये ना लाल कलर. मी दाखवते आपल्याला तोडून. आता हा अजून झाला नाही, अजून ह्याच्यापेक्षा मोठा होणार ना, पूर्ण लाल कलर येणार ह्याच्यामध्ये. पक्ष्यांनी खाल्लेले असतात ना, मग ते काढून फेकून टाकायला लागतात. इकडे टाकते साईडला इथे ठेवते. दाखव. हे बघा पेरू. काय भारी आहे ना, मस्त एकदम, किती छान आहे असे पेरू. पीक वर्षातून किती वेळा पीक आपल्या हे निघतं? चालू करत वर्षभर ना. सांग ना त्याची माहिती सांग ना. थांबा आता हा व्हिडिओ आता एवढं. इथेच घे. तर मैत्रिणींनो, आता हा व्हिडिओ मोठा होतोय. मी तुम्हाला पुन्हा पुढच्या भागामध्ये मी पूर्ण पेरूच्या बागेची माहिती सांगते. हा माझा भाचा माहिती सांगेल. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. आणि तुमचंही काय असेल, तुम्हाला प्रश्न विचारायचे झाडांविषयी, तर ते मला विचारा. माझा भाचा तुम्हाला सगळं सांगेल. तर माझ्या ह्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.